बारामती तालुक्यातल्या सुप्यातलं ग्राम सचिवालय इथं आज स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती कच्चं लायसन्स आणि पक्कं लायसन्स देण्यासाठी एका संस्थेनं शिबिर घेतलं होतं. आरटीओ विभागाला याची कुणकुण लागली आणि आरटीओचा अधिकारी तिथं पोहोचण्याआधीच संबंधित संस्थेच्या लोकांनी पोबारा केला. या घटनेमुळं लोकांमध्ये खळबळ उडाली, कारण याचं शिबिर घेण्यात आलं होतं. मग शिबिर घेत असताना नेमकं आरटीओने कारवाई करायचं काय कारण, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला. विषय काय आहे तर विषय असा आहे की ग्रामपंचायत सुप्यामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं लोकांना वाहनाचा परवाना काढण्यासाठी एक शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. हे शिबिर एका ट्रस्टमार्फत आयोजित करण्यात आलं होतं आणि याच्यामध्ये कच्ची लायसन्स म्हणजे लर्निंग लायसन्स, शिकाऊ वाहनाचा परवाना, अशा स्वरूपाचे जे परवाने असतात ते देण्याची प्रक्रिया सुरू होती. ह्याची माहिती आरटीओ विभागाला कळली आणि आरटीओ विभागाने या ठिकाणी अधिकारी पाठवला. काही लोकांना शंका आली, कारण आरटीओ विभागाचे जे शुल्क आहेत ते कमी आहेत आणि या ठिकाणी या संस्थेनं मात्र दरपत्रकाचं शुल्क लावलं होतं. 4 चाकी आणि दुचाकी वाहनाचं लर्निंग लायसन म्हणजे शिकाऊ परवाना पाहिजे असेल तर 1100 रुपये आणि जर तुम्हाला पक्कं लायसन पाहिजे असेल तर 2200 रुपये, एकूण 3300 रुपये एवढं शुल्क दरपत्रकात ठेवण्यात आलं होतं. याची थोडी शंका एका जागरूक नागरिकाला आली आणि त्यांनी या ठिकाणी आरटीओ विभागाकडे तक्रार केली. आरटीओ विभागाकडे तक्रार केल्यानंतर आरटीओ विभागानं त्यांचा एक अधिकारी त्या ठिकाणी पाठवला, परंतु त्या ठिकाणी अधिकारी येईपर्यंत सुपे गावातून या संबंधित संस्थेच्या लोकांनी पोबारा केला होता. मुद्दा काय आहे की या ठिकाणी सरकारनं लोकांना प्रत्येक वेळी कच्चं लायसन किंवा शिकाऊ परवाना घेण्यासाठी आरटीओ ऑफिसमध्ये येण्याची गरज पडू नये आणि शासकीय खात्याचा वेळ वाया जाऊ नये यासाठी फेसलेस ही यंत्रणा सुरू केलेली आहे आणि त्याद्वारे लोकांना कच्चं लायसन्स म्हणजे शिकाऊ परवाना काढता येतो, पण तो घरी बसल्या देखील काढता येतो. अशा प्रकारे अनेक लोकांना एकत्र करून ट्रेनिंग, एखादं शिबिर घेऊन अशा प्रकारचं लायसन्स काढता येत नाही, अशी आरटीओ विभागाची भूमिका आहे. या संदर्भात बारामतीच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की सरकारी शुल्क वेगळे आहेत. या ठिकाणी अनेक लोकांना म्हणजे कुणालाही फेसलेस शिकाऊ परवाना काढता येतो, मात्र पक्कं लायसन घ्यायचं असेल तर त्यामध्ये मात्र आरटीओ विभागाकडेच यावं लागतं. मात्र इतर ठिकाणी जे कच्चं लायसन आहे ते मात्र आपण घरी बसल्या देखील काढू शकतो. मात्र अशा पद्धतीची कोणतीही परवानगी न घेता आणि अशा प्रकारचं एखादं शिबिर आयोजित करता येत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळं हे नक्की काय प्रकरण आहे हे लोकांना अद्यापही समजलेलं नाही. या संस्थेनं एक दरपत्रक दिलं होतं आणि ते दरपत्रक अशा स्वरूपाचं आहे, दुचाकी, 4 चाकी आणि ट्रॅक्टर ह्याचं एकत्रित लायसन काढायचं असेल तर शिकाऊ परवाना 1500 रुपये, तर पक्कं लायसन्स 3000 रुपये, असं मिळून 4500 रुपये. दुचाकी अधिक 4 चाकी मोठी असेल तर त्यासाठी 4500 रुपये, दुचाकी 4 चाकी अधिक ट्रॅक्टर असेल तर 7500 रुपये, हेवी म्हणजे जड वाहतूक असेल तर त्यासाठी 8000 रुपये, दुचाकी असेल तर 2000 रुपये, 4 चाकी असेल तर 3000 रुपये. आता याच्यामध्ये त्यानं 2 तुलनात्मक आकडेवारी केलेली होती. कच्चं म्हणजे शिकाऊ परवान्याचं लायसन्सचा खर्च त्यांनी मांडलेला होता आणि त्याचबरोबर पक्क्या लायसन्स देखील. जर त्याला फक्त शिकाऊ परवाना देण्याचा अधिकार असेल किंवा अशा प्रकारचं कुणीही काढू शकतो असं जर ठरवलं तर त्यानं पक्क्या लायसन्सचं दरपत्रक का लावलं होतं, हा प्रश्न आहे. आणि याच्याशी पुणे असेल किंवा इतर कुठल्याही आरटीओ विभागाचा कोणी अधिकारी किंवा कर्मचारी याला सहभागी आहे का, असा देखील प्रश्न नागरिक उपस्थित करतायत. आंधळ दळते आणि कुत्रं फिट खाते अशा प्रकारची व्यवस्था होऊ नये यासाठी एका जागरूक नागरिकानं तक्रार केली आणि मग सुप्यातला या शिबिराचा सगळा प्रकार संबंधित संस्थेला गुंडाळावा लागला. याची चर्चा सगळीकडे सुरू असून आता आरटीओ विभाग या संदर्भात काय कारवाई करतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.